रावणाने सीतेचं अपहरण साधूचं वेशात येऊन केलं होतं, तसंच महिला आरक्षणाचा वेश धारण करून हे आले होते, पण यांना सीतेचं अपहरण करता आलं नाही, म्हणून जनता खुश आहे आणि रावणाच्या बाजूचे लोक रडताय. तर 2023लाच विधेयक पास झाले होते, मग 2024ला महिलांना संधी का नाही दिली? बरं ते सोडा, स्वतःच्या पक्षामध्ये 240 पैकी 31च महिला खासदार आहे, पण गुन्हेगारीचे आरोप असणारे खासदार 94 आहे. त्यातल्या 63 खासदारांवर गंभीर स्वरूपाच्या प्रवृत्तीचे गुन्हे. डांगवर करून पडल्यावर राष्ट्र के नाम संदेश द्यायला आले. त्यात पण हेतू बघा, आचारसंहिता आहे त्यामुळे प्रचार कसा करता येईल, आणि दुसरं म्हणजे बकैती. कमेंट बघा, 90% पेक्षा जास्त लोक विरोधात बोलताय, पण हे बघा कमेंट्स मैं जस्ट देखना चाहती थी कि अभी लोग क्या बोल रहे हैं. ये तो मतलब 3 घंटे पुराने कमेंट्स है ये वो, बट अभी न्यूएस्ट कमेंट जैसे मैंने ओपन किया, एक सीरीज में हिंदी में कमेंट्स दिख रहे हैं हमको, विच आर ओपन सपोर्टिंग वट एवर मोदी जी सेड यस्टरडे. अब उनके कमेंट्स रहेंगे कुछ जैसे, नारी शक्ति का अपमान करने वालों को जनता नहीं बख्शेगी. देखो 16 सेकंड पहले मैंने आपके सामने इसको ओपन किया. नाम क्या है इसका? एस्ट्रेला फ्लिकर समथिंग समथिंग. अब एस्ट्रेला का प्रोफाइल ओपन किया मैंने, गेस करो एस्ट्रेला ने यूट्यूब कब ज्वाइन किया? 17 अप्रैल 2024. ओके, लेट्स चेक अनदर वन. देखो 39 सेकंड्स पहले इसने कमेंट किया, महिला आरक्षण बिल के लिए मोदी जी का संघर्ष बेकार नहीं जाएगा, नहीं जाने देंगे. कौन? डैस्की फॉर ने कब ज्वाइन किया है? आप गेस करना चाहोगे? आई एम श्योर आपने जीत गया है 7 करोड़ रुपए. अप्रैल 17 2026. एंड दिस इज नॉट दी ओनली, दीज आर नॉट दी ओनली फ्यू कमेंट्स. एक बौछार आ गई. हे IT सेलची नेते कमेंट झूठ, फॉलोवर झूठ, भाषण झूठ, प्रचार झूठ, अशा पद्धतीने या लावारिस कार्ट्यांना उल्लू बनवले जातं. चित्राताई 2023. प्रतिबद्धता से काम करने वाले हमारे से पंतप्रधान सम्माननीय मोदी जी ने राज्यसभा में भी यह बिल पारित करके अपनी प्रतिबद्धता साबित की है. मोदी जी है तो मुमकिन है. मोदीजीने केलं. चित्राताई 2026. काँग्रेसचा दुटप्पीपणा आज देशासमोर पूर्णपणे उघड झाला. काँग्रेसचा दुटप्पीपणा सोडा हो, तुमचा बघा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारी बातम्या करून रघुनाथ कुची प्रकरणातील पीडितेने साम टीव्हीवर एक धक्कादायक खुलासा केला. आपल्याला गोव्यात आणि मुंबईमध्ये चित्रा वाघ यांच्या मदतीने सांगून ठेवल्याचा आरोप या पीडित मुलीने केलेला आहे. शिवाय पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनीच भाग पडला असा खळबळजनक आरोप या पीडित मुलीने केलेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर बलात्काराचे आरोप केले त्याच्यासोबत सत्ता भोगत बसल्या. वारे महिलांचा सन्मान. नवनीत राणा या तिकीट भेटलं तेव्हा बी रडल्या आणि आता बी तेच करते. हे बघा बाबू, 35,000 लाईक, तर 25,000 लोक नुसते हसताय यांच्यावर. त्यांना पण माहिती की ऍक्टिंग करते म्हणून. कमेंट बघा, सगळ्या विरोधात. अजून ती एक कंगना या लावारिस भक्तांना भारतीय संस्कृतीचे धडे देते. आता फक्त स्मृती इराणीची एंट्री बाकी आहे. ह्या सगळ्या कधी रेपच्या विरोधात कोणी बोलल्या का? म्हणजे हिंदू मुसलमान करण्यासाठी बोलले असतील, पण तसं शेवटी नट्या आणि नटच ते. कधी नेहरू, कधी काँग्रेस, कधी ममता दिदी, कधी स्टॅलिन यांना काम करू देत नाही. अरे बाबा, जिथं सत्ता आली आहे तिथं करा ना आधी नीट काम. केलं का एखाद्या राज्यामध्ये? काय बाबा, ज्याने राज्यात खूपच बदल घडून आले, महिलांवरचे अन्याय शून्य झाले, शेतकरी श्रीमंत झाले, किंवा शिक्षणातच एखादी क्रांती घडून आणली, नुसतं रडायचं. एवढं बहुमत भेटलं, त्याचा फायदा घेता नाही आला, आणि आता प्रामाणिकपणाचं ढोंग करू राहिले. महिला पहिलवान रडून रडून मदत मागत होत्या. अरविंद सावंत जसं म्हणाले तशी ही महिला अत्याचाराची यादी लय मोठी, पण आपण डिलिमिटेशन समजून घेऊ. तर देशात लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघ वाटले जातात. प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या समान असते, पण 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने असं ठरवलं की 1971च्या जनगणनेनुसार ह्या लोकसभेच्या राज्यसभेच्या जागा स्थिर करून टाकायचं आणि देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणायची, कारण योग्य संसाधनांचा वापर पण करता येईल. यासाठी राज्यांनी योग्य ती पावले उचलली पाहिजे. आधी राज्य असा विचार करायचे की जर लोकसंख्या नियंत्रित केली तर आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा कमी होऊन जातील. पण या स्थिरीकरणानंतर दक्षिणेतील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण करायला सुरुवात केली. चांगले धोरणं राबवले. TFR 1.7 वर आणला. म्हणजे त्यांनी शिक्षण, आरोग्य, जागृती या क्षेत्रात चांगलं काम केलं. मग आता लोकसंख्येच्या प्रमाणात जर डिलिमिटेशन झालं तर दक्षिणेतील लोकसभा आणि राज्यसभेच्या जागा कमी होऊन जातील. पण उत्तरेतील राज्यांचा TFR 2.7 ते 3.4च्या दरम्यान आहे. मग त्यांनी कुठलंही काम पण नाही केलं, पण त्यांना जास्त जागा भेटत आहे. मग हे धर्मांध राज्य जरी ताब्यात ठेवले तर उद्या पंतप्रधान सहज होता येतं. म्हणून तामिळनाडूने स्वायत्त राज्याचा प्रस्ताव ठेवलाय. यामागे आर्थिक कारण पण आहे, जसं की महाराष्ट्र व दक्षिणेतील राज्यांचं योगदान डायरेक्ट टॅक्स आणि GST मध्ये खूप मोठं आहे. महाराष्ट्र 1 रुपया दिल्यानंतर महाराष्ट्राला 12 पैसे भेटतात. कर्नाटकला 1 रुपया दिल्यानंतर 21 पैसे भेटतात. तामिळनाडूला 1 रुपया दिल्यावर 41 पैसे भेटतात. या तुलनेत उत्तर प्रदेशला 1 रुपया दिल्यावर 2 रुपये 30 पैसे भेटतात. राजस्थानला 1.5 रुपया भेटतो. मध्य प्रदेशला 2.5 रुपये भेटतात. बिहारला तर 1 रुपया दिल्यावर 8.5 रुपये भेटतात. मग हा महाराष्ट्र आणि दक्षिणेच्या जनतेवर अन्याय नाही का? हे राज्य चांगली धोरणं राबवून सामाजिक शांतता ठेवतात, जनतेच्या प्रगती, सोयीसुविधांना प्राधान्य देतात. या उत्तरेच्या धर्मांध राज्यामुळे महाराष्ट्र व दक्षिणेतील जनतेवर जो काही खर्च केला जाणार आहे, आणखी जो काही सोयीसुविधा दिल्या जाणार आहे, ती संधी गोपट्ट्यातील राज्य हिसकून घेता येईल. ते मस्जिद, मंदिर हिंदू मुसलमान करणार,
उद्योग उभारणीसाठी जो पैसा वापरायचा तो अशा गोष्टींसाठी वापरणार. म्हणून तामिळनाडू म्हणतंय आम्ही जे कमावतो ते आम्ही आमच्या राज्यावर खर्च करणार. यासोबत अजून पण इतर बाबी आहे. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. जय हिंद. इन्कलाब जिंदाबाद.